समाचार अब तक, सत्य का साहस। नागपूर जिल्ह्यातील देवलापार पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पवनी हिरवा बाजार रोडवर एका 4 चाकी चालकाने 2 मुलांना चिरडले। यात त्या दोघांचा मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाला। ही घटना दिनांक 11 जानेवारीला रात्री 7च्या सुमारास घडली। मृतकाचे नाव हर्ष गुलाब दाते वय 21 वर्ष, राहुल उर्फ जीतू राजकुमार चौधरी वय 18 वर्ष, तर सुमित गजानन मरसकोल्हे वय 13 वर्ष असे जखमींचे नाव आहे। सर्व पवनी येथील रहिवासी आहे। तर आरोपीचे नाव आबिद अजित खा पठाण वय 37 वर्ष, राहणार मानेगाव कला असे आहे। प्राप्त माहितीनुसार बुधवारी पवनी येथे आठवडी बाजार होता। हर्ष, राहुल व सुमित हे हिरवा बाजार रस्त्याने पायी फिरायला गेले होते। काही अंतरावर ते रोडच्या कडेला बसले असताना टाटा सुमो क्रमांक MH32C3138 चा चालक आबिद हा भरधाव वेगाने व निष्काळजीपणाने वाहन चालवत आला। त्याचा वाहनावरील ताबा सुटल्याने त्यांनी या दोघांनाही जोरदार धडक दिली। त्यात हर्ष दाते हा जागीच ठार झाला तर जीतू याचा काही वेळाने उपचारादरम्यान मृत्यू झाला। सुमित गजानन मरसकोल्हे यांच्यावर नागपूर येथे उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे। घटनेची माहिती मिळताच देवलापारचे ठाणेदार राजेश पाटील घटनास्थळी पोहोचले। आरोपी आबिदला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक शरद गायकवाड करीत आहेत। समाचार अब तक ब्युरो रिपोर्ट, रामटेक, नागपूर।